एका लहानशा तलावात एक छानसं बदकाचं कुटुंब राहत होतं. आई बदक तिच्या अंड्यांवर बसून तिची पिल्ले बाहेर येण्याची वाट पाहत होती. तेथे बरोबर 7 अंडे होते. एका सोनेरी सकाळी अंड्यातून पिल्ले बाहेर येऊ लागली. लवकरच त्यापैकी 6 अंड्यातून पिल्ले बाहेर आली. पिल्ले या नवीन जगाला समजून घेण्याच्या प्रयत्नात क्वॅक क्वॅक करत त्यांच्या आईच्या आजूबाजूला फिरत होते. पण त्या अंड्यांपैकी जे मोठे अंडे होते त्यातून पिल्लू बाहेर येण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण त्याला बाहेर येता येत नव्हतं आणि त्यामुळेच आई बदक खूप काळजीत होती. आई बदकाने आणखी थोडा वेळ वाट पाहायचे ठरवलं आणि मग ते शेवटचं 7वं अंड फुटलं. बदकाचं ते पिल्लू खूप गोंधळलेल्या नजरेने इकडे तिकडे पाहत होतं. त्या पिल्लाला हे माहित नव्हतं की त्याची आई आणि त्याचे भावंड त्याला गोंधळलेल्या नजरेने पाहतायत, कारण ते पिल्लू अजिबातच त्यांच्या भावंडांसारखं दिसत नव्हतं. तो थोडा आडवा होता आणि त्याचे सोनेरी आणि पांढरे पंख होते. इतर भावंड त्याच्याकडे पाहून हसू लागले. तो किती कुरूप दिसतोस, आमच्यासारखा अजिबातच दिसत नाहीस. मला कळत नाहीये की तू कसा काय तुझ्या भावंडांसारखा दिसत नाहीस. कुरूप, 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 कुरूप. काही दिवसांनी सगळी पिल्ले थोडी मोठी होऊ लागली, पण हे पिल्लू इतर पिल्लांपेक्षा जास्तच मोठं दिसत होतं आणि त्याच्या पंखांचा रंगही विचित्रच दिसत होता. तू किती लवकर मोठा झालास आणि इतका कुरूप कसा झालास? काळ पुढे सरकला आणि ते कुरूप पिल्लू आणखीनच विचित्र आणि जाडं भरडं दिसू लागलं. त्याचे भावंड त्याच्या बरोबर खेळायला तयार होत नसत. आम्ही तुझ्या सोबत नाही खेळणार, तू किती कुरूप आहेस. तळ्यातले बाकी प्राणी सुद्धा त्या कुरूप बदकाची खिल्ली उडवत असत. कुरूप बदकाचं पिल्लू, कुरूप बदकाचं पिल्लू, ना 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 ना, कुरूप बदकाचं पिल्लू, कुरूप बदकाचं पिल्लू. त्याची आई त्याला वाचवायचा खूप प्रयत्न करत असे. बिचारं माझं पिल्लू, तू इतरांपेक्षा वेगळा का आहेस? जसजसे दिवस गेले ते बिचारं पिल्लू आणखी निराश झालं आणि त्याला विचित्रच वाटत होतं. रात्र रात्र तो रडत बसायचा आणि विचार करायचा की तो कोणालाच आवडत नाही. मी इतका कुरूप का आहे? मी माझ्या भावंडांसारखा का दिसत नाही? एक दिवस काही शिकारी तलावाच्या काठावर आले, जेथे हे लोक राहत होते. शिकारी त्या बदकांची शिकार करू लागले. आई बदक तिच्या पिल्लांसाठी अन्न शोधत होती. अचानक ती त्या शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकली. त्या बिचाऱ्या पिल्लाला माहीतही नव्हतं की त्याच्या आईसोबत काय झालं आहे. तो आईच्या येण्याची रात्रभर वाट पाहत होता. बिचाऱ्याला सुचेना की काय करावं. सगळ्यात आधी तो कुत्र्याकडे गेला. कुत्र्याने त्याला हाकलून दिलं. निघ इथून, कोणी मला तुझ्यासारख्या कुरूप बदकाशी बोलतानाही पाहायला नको. काही वेळाने तो कोंबडीकडे गेला, पण कोंबडीने सुद्धा त्याची खिल्ली उडवली. मी सुद्धा तुझ्यापेक्षा चांगली दिसते. बॉक बॉक. कुरूप बदक खूपच उदास झालं होतं. कुणालाच मी इथे नको आहे. जर माझी आई परत आली नाही तर मी इथे राहायचं काही कारणच नाहीये. त्याच सकाळी ते बदक त्या तलावातून निघून गेलं. ते पोहत पोहत तलावाच्या दुसऱ्या किनाऱ्यावर गेलं. जे त्याला रस्त्यात भेटत होते त्या सर्व प्राण्यांना तो एकच प्रश्न विचारत होता. तुम्ही माझ्यासारखं कोणी दुसरं बदक पाहिलंय का? तुम्ही दुसरं एखादं बदक पाहिलंय का? तुम्ही माझ्यासारखं कोणी दुसरं बदक पाहिलंय का? सगळ्यांनी त्याला एकच उत्तर दिलं.
की त्यांनी इतकं कुरूप बदक आजपर्यंत कधीच पाहिलं नाही. बिचाऱ्या पिल्लाने आपला मार्ग ठरवला आणि दुसऱ्या तलावात पोहोचला. तेथेही त्याने सगळ्यांना तोच प्रश्न विचारला. तू इथे राहू नकोस. इथे जवळपास खूप शिकारी आहेत. तू इथून लगेच निघून जा. जा. कुरूप बदक तेथून निघून गेले. लवकरच ते आणखी एका तलावात पोहोचलं. यावेळी तेथे कोणीच नव्हतं. ते अगदी एकटंच होतं. जर कुणालाच मी आवडत नाही तर मी इथेच लपून राहतो संपूर्ण आयुष्य. महिने सरले. एकटं असूनही ते खूप आनंदात होतं. एक दिवस त्याने पाहिलं की पांढरी लांब मान असलेल्या पक्ष्यांचा थवा दक्षिणेकडे चालला होता. कुरूप बदक हैराण होऊन त्यांच्याकडे पाहत होता. किती सुंदर आहे ते. मी पण असाच असतो तर. थंडीचे दिवस आले आणि बर्फ पडू लागला. कुरूप बदक पहिल्या बर्फ पडण्याच्या दृश्याच्या प्रेमात पडलं. खेळता खेळता ते बर्फाने झाकलं गेलं. खूप बर्फ पडल्यामुळे त्याला अन्न शोधायला त्रास होत होता. म्हणून तो चालतच होता अन्नाच्या शोधात. बदक थंडीने थरथरत होतं आणि थकलं सुद्धा होतं. ते एका शेतकऱ्याकडे पोहोचलं. शेतकऱ्याला त्याची दया आली. त्याने त्याला त्याचा कोट दिला. बिचारं बदकाचं पिल्लू, किती गारठलंय बरं हे. मी तुला घरी घेऊन जातो आणि तू मोठा होईपर्यंत तुझी काळजी घेतो. हा, शेतकरी जसे बोलला तसाच वागला. जोपर्यंत बदक मोठं झालं तोपर्यंत वसंत ऋतू आला होता. कुरूप बदकाला फिरायला जास्त जागा मिळावी म्हणून शेतकऱ्याने त्याला तलावात सोडायचं ठरवलं. पुन्हा एकदा एकटाच. किती दिवसांनी बदकाने त्याचे प्रतिबिंब पाण्यात पाहिले. पण त्याला पाहून आश्चर्य वाटलं. आधी तर तो स्वतःला ओळखूच शकला नाही. त्याला वाटलं त्याच्या मागे कोणीतरी उभं आहे. म्हणून त्याने आपले पंख पसरले आणि पाहिलं तर त्याचं प्रतिबिंब सुद्धा तेच करत होतं. त्याने आपली मान बाहेरच्या बाजूला वळवली आणि तेच त्याने पाण्यात सुद्धा होताना पाहिलं. तेव्हा त्याला खात्री झाली की तो दुसरा कोणी नाही, तोच होता. मी किती मोठा झालोय. मी आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांसारखा दिसतोय. मला घरी जायला हवं. जेव्हा तो तलावात पोहत चालला होता, रस्त्यात त्याला हंसांचा थवा दिसला. कारण आता तो त्यांच्यापैकीच एक होता. त्यांनी त्याला त्यांच्यासोबत घेतलं. ते कुरूप बदक आता हंसांसोबत मजेत पोहत पोहत चाललं होतं. त्या लहानग्याला पहा, जो सर्वात मागे पोहतोय. हा सर्वात सुंदर हंस असावा. यापूर्वी मी कधीच पाहिला नव्हता. हो, तो आधीपासूनच एक हंस होता. दुर्दैवाने ते अंड इतर बदकांच्या अंड्यांमध्ये मिसळलं गेलं होतं. पण आता तो त्याच्या खऱ्या कुटुंबासोबत होता आणि त्याचे भविष्यातले जीवन खूपच आनंदात जाणार होते.
खूप वर्षांपूर्वी या पृथ्वीवर खूप दूर सिंड्रेला नावाची एक सुंदर मुलगी राहत होती. सिंड्रेलाच्या आईच्या मृत्यूला खूप वर्ष झाली होती. तिच्या वडिलांनी तिला लहानाचं मोठं केलं होतं. जेव्हा सिंड्रेलाच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं तेव्हा तिच्या आयुष्यात बरेच बदल झाले. तिच्या वडिलांची दुसरी पत्नी आणि तिच्या 2 मुली त्यांच्या सावत्र वडिलांच्या घरी राहायला आले. पहिल्यांदा ते भेटले तेव्हापासून सावत्र आई सिंड्रेलाचा राग करत असे. ती आणि तिच्या 2 मुली सिंड्रेलाचं सौंदर्य आणि दयाळू मनाची खूप ईर्ष्या करत असे. सिंड्रेलाच्या सावत्र बहिणी सिंड्रेला इतक्या सुंदर नव्हत्या. एवढंच नाही तर त्या कठोर आणि बिघडलेल्या होत्या. एक दिवस सिंड्रेलाच्या वडिलांना कामानिमित्त लांबच्या प्रवासाला जावं लागलं आणि हीच ती वेळ होती जेव्हा सिंड्रेलाच्या आईने आणि तिच्या बहिणींनी तिचं आयुष्य नरक बनवून टाकलं. जेव्हा सिंड्रेला बगीच्यात आपल्या आवडत्या मित्रांसोबत गप्पा मारत होती तेव्हा तिची सावत्र आई तिच्या जवळ आली. आजपासून तू या गच्चीवर राहायचंस, घरातली सगळी कामं करायचीस आणि मला तुझे हे अशा कपड्यात वावरणं अजिबात पसंत नाही. सिंड्रेलाला कळत नव्हतं की यावर काय बोलावं. नाईलाज असल्यामुळे जसे तिने सांगितले तसे सिंड्रेलाने केले. तिने आपल्या वस्तू उचलल्या आणि गच्चीवर गेली. त्यानंतर घरातली सर्व कामे सिंड्रेला स्वतःहून करत असे. ती खूप दमत असे, पण तिच्या सावत्र आई आणि बहिणींना तिची दया आली नाही. फरशा पुन्हा पुसून काढ, तुला धूळ दिसत नाही का? तू अजूनपर्यंत कपडे धुतले नाहीस, मला घालायला कपडे नाहीत. सिंड्रेलाला उंदीर आणि खिडकीवर येऊन बसणाऱ्या पक्ष्यांशिवाय कोणी मित्र नव्हते. थंडी वाजू लागली म्हणून रात्रीच्या वेळी सिंड्रेला खाली शेकोटी जवळ आली आणि अंग शेकता शेकता तेथे झोपी गेली. असेच दिवस सरले. एक दिवस शहरात राज्याद्वारा एक घोषणा केली गेली. राजकुमाराच्या वतीने महालात एका पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. लग्नासाठी पात्र असणाऱ्या सर्वच मुलींना या पार्टीमध्ये आमंत्रित केलं जात आहे. सावत्र मुलींनी ही घोषणा ऐकली आणि धावतच त्या घरी गेल्या आणि त्यांच्या आईला सांगितलं. पार्टीमध्ये सर्वात सुंदर तुम्ही दोघीच दिसणार आहात. राजकुमारने तुमच्यापैकी एकीची तरी निवड करावीच आणि त्यामुळे आपण महालात जाऊन राहू, हो नाही? आपल्याला तुम्हा दोघींसाठी गाऊन आणि बुटांची खरेदी करायला हवी. चला खरेदीला जाऊया. सावत्र आई आणि बहिणी बाहेर निघून गेल्या. तेथेच उभी राहून या सगळ्या गोष्टी ऐकणारी सिंड्रेला उदास झाली. बरेच दिवस तयारी चालू होती. सावत्र बहिणींचे गाऊन शिवून आले होते. दररोज त्या दोघी आरशासमोर उभ्या राहून स्वतःला बजावत असे, आपणच या पार्टीमध्ये सुंदर दिसणार. शेवटी तो दिवस उजाडला. सावत्र बहिणी आज लवकर उठल्या होत्या. त्यांनी सिंड्रेलाला हाक मारली. सिंड्रेला, सिंड्रेला, लवकर ये. कुठे आहेस तू? लगेच आमच्या आंघोळीची तयारी कर. दिवसभर सिंड्रेलाने तिच्या बहिणींना तयार होण्यासाठी मदत केली. आई ग, जरा हळू केस विचार ना, सगळे केस काढून टाकशील का? संध्याकाळपर्यंत दोघी पार्टीसाठी तयार झाल्या. तुम्ही दोघी छान दिसताय, खूपच छान. सिंड्रेलाने धीर करून सावत्र आईला विचारले, मी सुद्धा पार्टीला येऊ शकते का? कोण, तू? हो, त्यांनी सर्व तरुणींना बोलवलं आहे ना. पार्टीसाठी तुझा हा ड्रेस आहे का? राजकुमारला त्याच्याकरिता पत्नी हवी आहे, बोलकरी नाही. चला मुलींनो, पार्टीला जायला उशीर होतोय आणि तू लक्षात ठेव, झोपण्यापूर्वी सर्व कामं झालीच पाहिजेत.
सावत्र आई आणि बहिणी पार्टी करिता निघून गेल्या आणि घरात एकटीच सिंड्रेला रडू लागली. मी पार्टीला का नाही जाऊ शकत? आज जर माझे आई वडील जिवंत असते तर असं घडलंच नसतं. त्याच वेळी एक प्रखर प्रकाश दिसला. आधी सिंड्रेलाला कळेच ना की हे काय आहे. ती प्रकाशाकडे टक लावून पाहू लागली आणि अचानक प्रकाशाच्या मध्यावर एक सुंदर परी दिसली. माझ्या लाडक्या सिंड्रेला, रडू नकोस, तू सुद्धा पार्टीला जाशील. सिंड्रेलाला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तिने गोंधळून विचारलं, मी जाऊ शकते का? माझी हालत बघा. काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्या मदतीला. मला एक भोपळा आणि 7 उंदीर आणून दे. सिंड्रेलाला कळत नव्हतं की या गोष्टी का मागवल्या आहेत, पण तिने तेच केलं जे तिला करायला सांगितलं होतं. आधी ती स्वयंपाकघरात गेली आणि मोठा भोपळा घेऊन आली. मग गच्चीवर गेली आणि तिच्या उंदीर मित्रांना घेऊन पुन्हा खाली आली. परीने तिच्या जादूच्या छडीने भोपळ्याचं रूपांतर एका घोडागाडीत केलं. मग ती उंदरांकडे वळली. त्यापैकी एक ड्रायव्हर बनला आणि बाकी सुंदर 6 पांढरे घोडे बनले. आश्चर्याने सिंड्रेला घोडे आणि गाडी पाहत होती. तेव्हाच परी तिच्याकडे वळली. जेव्हा तिने तिच्या जादूच्या छडीने सिंड्रेलाला स्पर्श केला, तिचा जुना ड्रेस एक सुंदर गाऊन बनला. आणि तिच्या पायातील चपला सुंदर काचेचे बूट बनले. मी राजकुमारी सारखी दिसत आहे. आता पार्टीला जायची वेळ झालीये, पण घाबरू नकोस. घड्याळात 12 वाजल्याबरोबर तू घरी ये, कारण त्यानंतर तू आधी होती तशीच होशील. सिंड्रेलाने परीचं बोलणं नीट ऐकून घेतलं. मग ती घोडागाडीत बसली आणि महालाकडे जाऊ लागली. तिची सुंदर घोडागाडी महालासमोर जाऊन थांबली. जेव्हा सिंड्रेलाने भव्य दरवाजातून महालात प्रवेश केला, तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. ती खूप सुंदर आणि खानदानी दिसत होती. तिची सावत्र आई आणि बहिणी देखील त्या सुंदर महिलेला पाहतच राहिल्या. त्यांनी तिला ओळखलं देखील नाही. अचानक पायऱ्यांवर राजकुमार दिसला. सिंड्रेला खरंच पार्टीत उपस्थित असलेल्या सर्व तरुणींमध्ये सुंदर दिसत होती. राजकुमार पहिल्याच भेटीत त्या सुंदर मुलीच्या प्रेमात पडला. सगळेच उत्सुकतेने तिच्याकडे पाहत होते. तो हळूच पुढे आला आणि तिच्या जवळ आला. सावत्र बहिणींना खूप आनंद झाला की राजकुमार त्यांच्याकडेच येत होता. अरे वा, तो आपल्याकडेच येतोय. नाही, तो माझ्याकडे येतोय. पण राजकुमार पुढे गेला आणि सिंड्रेला समोर जाऊन उभा राहिला. हे सुंदर युवती, तुला माझ्यासोबत नृत्य करायला आवडेल का? सिंड्रेलाने विनयाने राजकुमाराला हो म्हटले. राजकुमार आणि सिंड्रेलाने उत्सुकतेने पाहत असलेल्या आमंत्रितांमध्ये नृत्य करायला सुरुवात केली. सिंड्रेला संगीत आणि नृत्याने एवढी प्रभावित झाली, तिला वाटलं जणू त्या महालात राजकुमार आणि ती फक्त दोघेच होते. ते दोघे रात्री उशिरापर्यंत नृत्य करत होते. सिंड्रेलाच्या लक्षातच आलं नाही की किती वेळ निघून गेला. अचानक तिचं घड्याळाकडे लक्ष केलं. मध्यरात्र उलटून गेली होती. त्याच वेळी सिंड्रेलाला परीचं बोलणं आठवलं. घड्याळात 12 वाजल्याबरोबर तू घरी ये.
कारण त्यानंतर तू जशी होती तशीच होऊन जाशील. घाबरून जाऊन सिंड्रेलाने राजकुमाराला तेथेच सोडलं आणि ती पळू लागली. जेव्हा ती महालाच्या पायऱ्या उतरत होती, तिचा एक बूट तिथेच राहिला आणि तिच्याकडे तो घेण्याचा देखील वेळ नव्हता. जशी ती महालाच्या बाहेर पोहोचली, घड्याळात 12 वाजले आणि पुन्हा सगळं तसंच झालं जसं आधी होतं. जेव्हा राजकुमार तिच्या मागे धावत आला, तेव्हा त्याला तेथे तिचा बूट सापडला. हा बूट कोणाचा आहे ते शोधा. मग भले तुम्हाला राज्यातील सर्व मुलींना भेटावं लागलं तरी चालेल. तिला शोधून काढा. सिंड्रेला धापा टाकत घरी पोहोचली आणि थेट गच्चीवर गेली. ती राजकुमाराबरोबर घालवलेला वेळ आठवू लागली. तिला माहित होतं की तिच्याजवळ संधी नव्हती, तरीही ती राजकुमाराच्या प्रेमात पडली होती. राजकुमाराला त्या मुलीला शोधणं अशक्य होतं आणि जरी त्याने शोधलं असतं तरी ओळखलं नसतं. राजकुमारची माणसं राज्यात घरोघरी जाऊन त्या बुटाच्या मालकिणीचा शोध घेऊ लागले, पण तो बूट एकाही मुलीच्या पायात बसला नाही. शेवटी राजकुमाराची माणसं सिंड्रेलाच्या घरी पोहोचली. राजकुमाराची गाडी घरासमोर थांबलेली पाहून सिंड्रेला खूप आनंदित झाली. सिंड्रेला तिच्या खोलीच्या बाहेर पडणार तेवढ्यात तिची सावत्र आई दरवाजात दिसली. तू कुठे निघालीस? तुला पण बूट घालून पाहायचं आहे का? कुत्सितपणे हसून सावत्र आईने गच्चीचा दरवाजा बंद केला. नाही, कृपा करून दरवाजा उघडा, कृपा करा. किती दयनीय गोष्ट आहे. राजकुमार आणि तुझ्यात काय साम्य असणार? माणसांनी आधी बारीक बहिणीला बूट घातला, पण तो तिच्या पायांसाठी खूपच लहान होता. पहा, हा माझ्या पायात किती छान बसलाय. नंतर जाड्या बहिणीने प्रयत्न केला, पण बूट तिच्या पायात जातच नव्हता. आपण दुसऱ्या पायात घालण्याचा प्रयत्न केला असता तर? त्यांनी खूप प्रयत्न केले, पण यश आलं नाही. सिंड्रेलाने खिडकीकडे धाव घेतली, पण खिडकी खूप उंच होती. ती रडू लागली. तिला रडताना पाहून तिचे उंदीर मित्र तिच्याजवळ आले. माझ्या सावत्र आईने मला कोंडून ठेवले, चावी तिच्याकडेच असेल. उंदीर दरवाजातून सरपटत बाहेर आला. सावत्र आई दरवाजात राजकुमारच्या माणसांसोबत उभी होती. तुम्ही उद्या का नाही येत? आज त्या खूप दमल्या आहेत आणि त्यांच्या पायावर सूजही आलीये. उंदराने सावत्र आईच्या स्कर्टवर चढून चावी मिळवली आणि वर पळाला. त्याने दरवाजा खालून चावी आत सरकवली. चावी पाहून सिंड्रेलाला खूप आनंद झाला. दरवाजा उघडून ती लगेच खाली धावली. अरे, तू कशी बाहेर आलीस? कृपया थांबा, जाऊ नका, मला सुद्धा बूट घालून पाहायचं आहे. सावत्र आई आणि बहिणी हे ऐकून जोरजोरात हसू लागल्या. शांत व्हा. राजकुमाराचा आदेश आहे की राज्यातील सर्व तरुणींनी बूट घालून पाहायचं आहे. जेव्हा सिंड्रेलाने बूट घातला तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटलं, कारण बूट तिच्या पायात बरोबर बसला होता. हे सुंदर मुली, हा बूट तुझा आहे का? सिंड्रेलाने मान हलवून होकार दिला. कृपया आमच्या सोबत महालात यावं. सिंड्रेला त्यांच्यासोबत महालात गेली आणि त्यांनी सिंड्रेलाला राजकुमारासमोर उभं केलं. आणि जेव्हा राजकुमारने सिंड्रेलाच्या डोळ्यात पाहिलं, त्याला जाणीव झाली की त्या रात्री त्याने तिच्याच सोबत नृत्य केलं होतं. त्याने सिंड्रेलाचा हात धरला. शेवटी मी तुला शोधून काढलंच. माझ्याशी लग्न करशील? आनंदाच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तिने राजकुमाराचा प्रस्ताव स्वीकारला. त्यांनी लग्न केलं
आणि आनंदात जगू लागले. कथा आणि लहान मुलांसाठी बेड टाइम गोष्टी. बैल आणि बेडू. एकदा एका तलावाच्या किनाऱ्यावर एक लहानसा बैल राहत होता. हा बैल खूप दुखी होता, कारण शेतात जेवढे बैल होते त्या सर्वांमध्ये हा सर्वात लहान होता. त्याची नेहमी हीच तक्रार असे आणि आजही त्याच्या मित्राजवळ म्हणजे कुत्र्याजवळ तो हीच तक्रार करत होता. मी शेतात सर्वांपेक्षा लहान बैल आहे. मला तर वाटतं अख्ख्या जगात मी लहान आहे आणि मी हे बदलूही शकत नाही. आता तू पुन्हा तुझं टुमणं लावू नकोस. खरं तर तू एक खूपच हुशार आणि गोड बैल आहेस. आपण सगळे एकाच आकाराचे असणं अशक्य आहे, बरोबर? हो, आपण सगळे एकाच आकाराचे असूच शकत नाही, पण मी सगळ्यात मोठा का नाही? हे बघ, मी सुद्धा जगातला सगळ्यात मोठा कुत्रा नाही. मला खात्री आहे की कुठे ना कुठे माझ्यापेक्षा मोठा असणारच, पण मला त्याची काळजी नाही. मी जो काही आहे त्यात मी खुश आहे. पण मी नाहीये ना. शेताच्या बरोबर शेजारच्या तलावात जेथे आपला हा दुःखी बैल राहत होता, तेथेच एक आत्मकेंद्रित बेडूक राहत होता. या बेडकाला आपल्या मित्रमंडळींमध्ये फुशारका मारायला खूप आवडत असे. तो इतर सर्व बेडकांपेक्षा मोठा होता आणि त्याला त्याचा गर्व होता. राव, मी या जगातला सगळ्यात मोठा बेडूक आहे आणि जो मोठा असतो तो राजा असतो. आजपासून सगळे मला राजा म्हणतील. असा काही नियम नाही की जो सगळ्यात मोठा असेल त्याला राजा म्हणायचं. आणि तसं पाहिलं तर आपल्याला राजाची गरजच काय? का नाही, प्रत्येक विभागाचा एक राजा असतो. उदाहरण द्यायचं तर सिंह जंगलाचा राजा आहे. हो, पण सिंह जंगलातला सगळ्यात मोठा प्राणी नाही आहे ना. उदाहरणादाखल हत्तीच पहा ना. आमच्या आत्मकेंद्रित बेडकाला याबाबत विचार करायचा होता आणि मग नेहमी सारख्या फुशारक्या मारायच्या होत्या. हे जंगल नाहीये आणि तूही हत्ती नाहीयेस. मी राजा आहे आणि हेच सत्य आहे. इतर बेडकांनी आपापसात ठरवलं होतं की या बेडकाला चांगला धडा शिकवायचाय. फक्त त्यांना कळत नव्हतं की करायचं काय. एक दिवस जेव्हा बेडकं तलावात पोहत होती, तेव्हा त्यांनी पाहिलं की एक बैल दुसऱ्या बाजूने येत होता. त्यांच्या आयुष्यात त्यांनी एवढा मोठा प्राणी आजपर्यंत पाहिला नव्हता. वाव, किती मोठा प्राणी आहे. त्याच वेळी त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली. आपला आत्मकेंद्रित बेडूक नाही का सांगत की सर्वात मोठ्या प्राण्याने राजा असायला हवा? मग हा राजा असायला हवा ना. बेडूक लगेच बैलाकडे गेले आणि त्याला त्यांच्या परिस्थितीबद्दल सांगितलं आणि त्याच्याकडे मदत मागितली. पण मी फक्त एक लहानसा बैल आहे. मी तुमच्यासाठी काय करू शकतो? लहानसा? कोण तू? तुम्हाला काहीच करायची गरज नाहीये. आम्ही आमच्या मित्राला इथे घेऊन येऊ ज्याचं स्वतःवर खूप प्रेम आहे. बाकी सगळं तुम्ही आमच्यावर सोडा. ठीक आहे, पण आता मला शेतात जायला हवं, नाहीतर शेतकरी काळजी करेल. दुसऱ्या दिवशी सगळे बेडूक त्या बेडकाकडे गेले ज्याचं स्वतःवर खूप प्रेम होतं. त्यांनी सुतोवाच केलं की त्यांनी तलावाच्या दुसऱ्या बाजूला एक मोठा प्राणी पाहिलाय. त्याला तुला भेटायचं आहे. ठीक आहे, चला जाऊन पाहूया की कोण मोठा प्राणी आहे. बेडूक तलावाच्या दुसऱ्या बाजूला गेले. बैल तलावाच्या किनाऱ्यावर त्यांचीच वाट पाहत होता. बेडूक ज्याचं स्वतःवर खूप प्रेम होतं त्याने एक आवंढा गिळला, पण आपल्या मित्रांना तसं काही दाखवलं नाही. अच्छा, तर तुम्ही ते विशाल प्राणी आहात ज्यांना या तलावाचा राजा बनायचा आहे. बैल काहीतरी बोलणार होता, पण घाईघाईत बेडकिडीनेच उत्तर दिलं. तूच बोलत होतास ना की जो कोणी मोठा असेल तो राजा बनेल. आता जर बैल सर्वात मोठा असेल तर राजा बनण्याचा त्याचाच अधिकार आहे. असं? मी पण याच्या एवढा मोठा होऊ शकतो? बरोबर आहे,
पण कसा? जेव्हा बेडूक आपापसात बोलत होते तेव्हा आत्मकेंद्रित बेडकाने स्वतः खूप मोठा आणि योग्य असल्याचा विचार मनात आणला. कारण पहिल्यांदाच कोणीतरी त्याला डिवचलं होतं की तो किती मोठा होऊ शकतो. आता पाहालच तुम्ही मी कसा मोठा होतो ते. राव, बघा मी बैलापेक्षा मोठा आहे ना. बेडकाने स्वतःला आणखी फुगवलं. राव, तुम्हाला काय वाटतं मी आहे ना बैल एवढा मोठा. राव. बेडकाने पुन्हा स्वतःला फुगवायला सुरुवात केली. आता त्याला बोलताही येत नव्हतं. तो फक्त होकाराच्या प्रतीक्षेत डोळ्यांनी खूण करत होता. तुला नाही जमलं. तुला आणखी फुगावं लागेल. त्याच्याकडे बघ, त्याच्याकडे. बेडूक स्वतःला आणखी फुगवत गेला. तो फुगत गेला आणि फुग्गा बनला. आश्चर्याने बैल बेडकाकडे पाहत होता. खूप फुगलेला बेडूक इतका मोठा झाला की आता तो बेडकासारखा दिसतच नव्हता. त्याने स्वतःला इतकं फुगवलं की आता तो हलका झाला होता आणि वर जाऊ लागला. शेवटी तो बैलापर्यंत पोहोचला. पण त्याला बैलापेक्षाही मोठं होणं गरजेचं होतं. आणखी थोडे प्रयत्न करून तो आणखी थोडा फुगला आणि वर निघून गेला. आणि बैल आणि बेडूक तेथेच उभे राहून पाहत होते. हा एक खूप मोठा धडा होता. ते सगळे खरं तर या गोष्टीने दुःखी झाले होते की त्या बेडकाचा काय परिणाम झाला जो स्वतःला सर्वात मोठा मानत होता. आणि म्हणूनच हे सर्व पाहून त्यानंतर लहान बैलाने कधीच तक्रार केली नाही. त्याने स्वतःला तो जसा आहे तसंच स्वीकारलं आणि आता तो स्वतःवर खुश होता. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अलीबाबा नावाचा एक सुतार होता. तो आपल्या पत्नीसोबत गरिबीत जीवन जगत होता. अलीबाबा गाढवाला घेऊन जंगलात लाकडे तोडायला जात असे आणि तीच लाकडे विकून घर चालवत असे. एक दिवस तो लाकडं कापायला जंगलात गेला. तेव्हा त्याला घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला आणि त्याला भीती वाटू लागली. बहुतेक हे चोर आहेत. मी लपून बसतो. गाढवाला झुडपात लपवून अलीबाबा झाडावर जाऊन बसला. ती टोळी नेमकी त्याच झाडाखाली येऊन थांबली. अलीबाबाने मोजले तर ते 40 होते. त्या लोकांनी अवजड सामान त्यांच्या घोड्यावरून उतरवलं. अलीबाबा समजला की ते चोर आहेत. त्यांचा सरदार एका मोठ्या दगडाजवळ गेला आणि ओरडला, कुलजा सिम सिम. तेव्हाच काहीतरी विचित्र घडलं. तो मोठा दगड बाजूला झाला एखाद्या दरवाजासारखा आणि समोर होती एक गुहा. सगळे चोर एक एक करून आत गेले त्यांच्या अवजड सामानासह. शेवटचा चोर आत जाताच तो दगड पुन्हा त्याच्या जागी आला. अलीबाबाला विश्वास वाटेना. पण थोड्या वेळाने तो दगड पुन्हा हलला. सरदार बाहेर आला आणि पुन्हा ओरडला,
बंद हो जा सिम सिम. त्या दगडाने पुन्हा रस्ता बंद केला आणि ती टोळी घोड्यावर स्वार होऊन निघून गेली. अलीबाबा झाडावरून उतरला आणि थेट त्या दगडापाशी गेला. त्याने तेच शब्द उच्चारले. खुल जा सिम सिम. तो दगड गडगडाट होऊन पुन्हा बाजूला झाला. अलीबाबा आत गेला. आतील दृश्य पाहून त्याचे डोळे विस्फारले. सोन्याची नाणी, हिरे, खजिना असाच इतस्तः पसरलेला होता. त्याने 3 पिशव्या भरून सामान घेतलं आणि निघून गेला. बाहेर पुन्हा त्याने तेच म्हटलं जे सरदार बोलला होता. बंद हो जा सिम सिम. त्याने सर्व सामान त्याच्या गाढवावर लादलं आणि घरी गेला. घरी गेल्यावर त्याने त्याच्या बायकोला ते सामान दाखवलं. तिलाही कळेना की अलीबाबाने हे सगळं कोठून बरं आणलं. एवढं सोनं कुठे मिळालं? अलीबाबाने तिला सगळं सांगितलं. ती ऐकून खुश झाली आणि सामान काढू लागली. चला मोजूया, आपल्याकडे किती नाणी आहेत. नको, एक खड्डा खणून ही लपवून ठेवूया. तू नाणी गाडायला जागा तयार कर, मी कासिमकडून नाणी मोजायला भांड घेऊन येते. अलीबाबाचा भाऊ कासिम खूप श्रीमंत होता, पण लोभी सुद्धा. त्याने कधीही अलीबाबाला मदत केली नाही. म्हणून अलीबाबा म्हणाला, या नाण्यांबद्दल कोणालाही काही सांगू नकोस, कोणालाही नाही. त्याची बायको कासिमकडे मापाचं भांड घ्यायला गेली. कासिमला जरा शंका आली, म्हणून त्याने विचारलं, तुला कशासाठी हवंय? काय मोजणार आहेस त्याने? अलीबाबाच्या बायकोने काहीतरी खोटं नाटक सांगितलं. कासिमचा तिच्यावर विश्वास बसला नाही. त्याने हळूच भांड्याच्या खालच्या बाजूला मध लावून दिलं. त्याच भांड्याने त्यांनी नाणी मोजायला सुरुवात केली आणि मग सगळी नाणी गाडून टाकली. त्यानंतर अलीबाबाची बायको भांडे परत करायला कासिमकडे गेली, पण तिने पाहिलंच नाही की भांड्याच्या खालच्या बाजूला सोन्याचं नाणं चिकटलं होतं. ही फार मोठी चूक केली तिने. कासिमला भांड मिळाल्यावर त्याने खालच्या बाजूला पाहिलं. सोन्याचं नाणं पाहून त्याला धक्काच बसला. कुठून मिळालं असेल अलीबाबाला ते सोनं? कासिमला रात्रभर झोप आली नाही. सकाळ होताच तो अलीबाबाच्या घरी गेला आणि त्याला भांड्याच्या खाली चिकटलेलं नाणं दाखवलं. अलीबाबा, तू सोनं खरेदी तर करू शकत नाहीस, मग कुठून आलं हे सोनं? सांग मला. अलीबाबाने त्याला सर्व काही सांगितलं, जेणेकरून त्याने कोणाला आणखी काही सांगू नये. जर तू मला त्या ठिकाणी घेऊन गेला नाहीस तर मी चोरांना सांगून टाकेन तू काय केलंय. पण कासिम, अलीबाबाला माहित होतं की कासिम खरंच सांगेल, त्यामुळे त्याला कासिमला त्या जागी न्यावंच लागलं. ती गुहा याच शिळेच्या मागे आहे. आता चल, इथून लवकर जायला हवं. ते चोर परत यायला झालेत. दोघेही घरी परत आले, पण कासिमच्या डोक्यात तेच विचार होते. तो लगेच 2 हंडे घेऊन त्या गुहेत पोहोचला. तेथे गेल्यावर त्याने तेच शब्द उच्चारले जे अलीबाबाने सांगितले होते. खुल जा सिम सिम. तो दगड बाजूला झाला आणि दरवाजा उघडला. कासिमचा विश्वास बसेना. आतील दृश्य पाहून त्याला आश्चर्य वाटलं. एवढं सोनं पाहून त्याचं डोकंच फिरलं. घाईघाईत त्याने पोत्यात सोनं भरलं. जेव्हा मावेना
तेव्हा तो बाहेर पडू लागला, पण दरवाजा तर बंद झाला होता आणि ते उघडायचे शब्द होते ते त्याला आठवत नव्हते. तो काहीही शब्द बोलू लागला. खुल जा टिमटिम, खुल जा कुमकुम, खुल जा झिमझिम. काहीही बोललं तरी तो दरवाजा काही उघडेना. तो घाबरला, त्याला काही सुचेना. तेवढ्यातच चोर गुहेपाशी आले. त्यांना कासिमची गाढवे पाहून शंका आली आणि त्यांनी आपल्या तलवारी सरसावल्या. खुल जा सिम सिम. दरवाजा उघडताच चोरांनी कासिमला पकडले आणि त्याला शिक्षा केली. तर हा चोर आपल्याकडे चोरी करत होता. रात्री उशिरापर्यंत कासिम घरी आला नाही. तेव्हा त्याच्या बायकोला काळजी वाटू लागली. तिने अलीबाबाकडे मदत मागितली. अलीबाबाला सुद्धा कासिमची काळजी वाटत होती. तो गुहेत पोहोचला तर त्याला कासिमची गाढवे दिसली. तेव्हा त्याला समजले की कासिमला चोरांनी मारलं असावं. त्याने त्याच्या बायकोला सगळं सांगितलं. त्यांनी ठरवलं की ही गोष्ट कोणाला सांगायची नाही. काही दिवसांनी अलीबाबा आणि त्याची बायको कासिमच्या घरी राहू लागले. त्यांनी त्याचा व्यापार सांभाळला आणि ते श्रीमंत होऊ लागले. त्याच वेळी चोरांच्या सरदारांच्या लक्षात आलं की गुहेतून सोने दिवसेंदिवस कमी होत आहे. तेव्हा त्याने एका चोराला लक्ष ठेवायला सांगितलं. शहरामध्ये जा आणि बघ कोणी असा माणूस आहे का की जो अचानक श्रीमंत झालाय आणि खूप खर्च करायला लागलाय. त्या चोराची नजर पडली अलीबाबावर, जो सोन्याची नाणी घेऊन बाजारात फिरत होता. त्याने त्याचा पाठलाग केला. अलीबाबा घरात गेल्याबरोबर चोराने घरावर खूण केली. संध्याकाळी कासिमची बायको जेव्हा घोड्यांना पाणी द्यायला गेली, तिने ती खूण पाहिली. तिच्या लक्षात आलं की काहीतरी संकट येणार आहे. तेव्हा तिने रंग घेऊन जवळपासच्या सगळ्या दरवाजांवर तशीच खूण केली. सकाळ होताच 40 चोरांची टोळी अलीबाबाचं घर शोधू लागली. तेव्हा त्यांना सगळ्या दरवाजांवर तशीच खूण दिसली. निराश होऊन ते परत फिरले. पण त्यांचा सरदार हट्टी होता. त्याने वेषांतर करून त्याचा शोध सुरू केला आणि गुपचूप तो पोहोचला अलीबाबाच्या घरी. दरवाजा वाजवला तर अलीबाबाने उघडला. मी खूप दुरून आलोय. मी तेल विकायला चाललो होतो. असं ऐकलंय की तुम्ही इथले सर्वात श्रीमंत माणूस आहात. तेल खूप चांगलं आहे. तुम्ही घेणार? अलीबाबाने त्याला तेलाचा व्यापारी समजून रात्री जेवणाचे निमंत्रण दिले. तेलाचे 40 पिंप घेऊन तो अलीबाबाच्या घरी पोहोचला. अलीबाबाने त्याचा खूप पाहुणचार केला. रात्री तेथेच थांबायचा सल्ला दिल्यावर सरदार आनंदाने तेथे राहायला तयार झाला. जेव्हा ते दोघे जेवत होते तेव्हा कासिमची बायको तेलाची पिंपे पाहायला गेली आणि तिला काही आवाज ऐकू आले. आपण निघूया का बाहेर? नको नको. तेव्हा तिला कळलं की यात तेल नाही, चोर लपले आहेत. ती स्वयंपाकघरात गेली आणि तिने खूप तेल गरम केलं आणि प्रत्येक पिंपात गरम तेल टाकलं. आत बसलेल्या चोरांची स्थिती बिघडली, पण ते काहीच करू शकले नाही.
रात्री उशिरा सगळे झोपल्यावर सरदार पिंपाजवळ आला. या बाहेर. त्याला काही हालचाल दिसली नाही. तेव्हा तो पुन्हा म्हणाला. झोपलात की काय? त्याने पुन्हा हाक मारली, पण उत्तर आलं नाही. म्हणून त्याने एक पिंप उघडून पाहिलं. त्याने जे पाहिलं त्यामुळे तो उदास झाला. तोही पकडला जाऊ नये या भीतीने तो पळाला आणि परत कधीच तेथे आला नाही. दुसऱ्या दिवशी कासिमच्या बायकोने अलीबाबाला ही घटना सांगितली. आता ते कोणत्याही दडपणाशिवाय एकत्र आनंदाने जीवन जगू लागले.